श्री गुरुचरित्र कथासार अध्याय 3 अंबरीषाची कथा। श्री गणेशाय नमः। सिद्धयोग्याच्या मुखातून गुरुमहिमा श्रवण केल्याने नामधारकास प्रसन्न वाटले। तो म्हणाला, हे सिद्ध मुनिराज, आपला जय जयकार असो। तुम्ही माझ्या मनातील संशयाचे निवारण केलेत। आज तुमच्यामुळेच मला सर्वस्वाचा लाभ झाला। मी परमतत्वाशी जोडला गेलो। तुम्ही मला उद्धाराचा मार्गच दाखवून दिलात। आता एकच कृपा करा, तुम्ही कोठे राहता, कोठे भोजन करता, त्याविषयी काही सांगा। मी आपला दास होऊ इच्छितो। सिद्धाने त्याला प्रेमाने आलिंगन दिले व म्हणाला, ज्या ज्या स्थानी गुरु राहत होते तेथे मी वास करतो। गुरुस्मरण हाच माझा आहार आहे। मग सिद्धाने त्याला श्री गुरुचरित्र ग्रंथ दाखविला व म्हणाला, या पुस्तकात श्री गुरूंचे अगाध महात्म्य सांगितले आहे। याचे पठण म्हणजेच अमृतपान। मी ते नित्य सेवन करतो। याच्या श्रवणाने सांसारिक भोग, मोक्ष व परमार्थ अशी ज्याची इच्छा धरावी ते साध्य होते। ज्ञानप्राप्ती होते। सर्व प्रकारचे ऐश्वर्य व सुख प्राप्त होते। याचे भावभक्तीने सप्ताह पारायण केले तर इच्छित कार्य पूर्ण होते। निपुत्रिकाला पुत्र होतो। ग्रहपीडा, रोगपीडा, ब्रह्महत्यादी महापातके यांचे निवारण होते। बंधनातून मुक्ती मिळते। आयुष्य, आरोग्य व सद्बुद्धी लाभते। त्या बोलण्याचा नामधारकावर मोठा प्रभाव पडला। तो म्हणाला, हे सिद्धमुनी, तुमच्या रूपाने मला साक्षात्कारी गुरुच भेटला आहे। श्री गुरुचरित्र ऐकावे अशी माझी फार इच्छा आहे। त्याचे मला आपल्याकडून श्रवण घडावे। सिद्धयोग्याने त्याला अभयवचन दिले। त्याला आपल्या समवेत स्वस्थानी म्हणजेच भीमा अमरजा नद्यांच्या संगमावर नेले। ते दोघे एका अश्वत्थाखाली बसले। तेथे सिद्धयोगी नामधारकास म्हणाला, वत्सा, गुरुचे दास्य कसे करावे याची तुला ओळखच पटली नव्हती, म्हणून तुला चिंता व कष्ट भोगावे लागले। गुरुमूर्तीची ओळख होण्यासाठी आपले आचरण शुद्ध हवे। अंतःकरणात त्यांच्याविषयी दृढ भक्ती हवी। ते ऐकताच नामधारकाने सिद्धाच्या चरणी मस्तक ठेवले व म्हणाला, महाराज, तुमचे म्हणणे बरोबर आहे। अज्ञानाच्या अंधकारात चाचपडणाऱ्या मला श्री गुरूंची ओळख कशी पटणार? मी संसार सागरात बुडालो आहे। क्रोधादी जलचरांनी वेढलो आहे। आपण मला ज्ञाननौकेत बसवा। कृपेचा वारा घालून मला सुखरूप पैलतीरी न्या। त्या करुणावचनांनी सिद्धाला दया आली। त्याने त्याला आश्वासन दिले। तो म्हणाला, वत्सा, चिंता करू नकोस। तुझे संकट मी दूर करेन। ज्यांच्या मनात दृढभाव नाही ते अविद्येच्या मायेने वेढून दुःख भोगतात। ते भोगताना गुरुला दूषणे देतात। श्री गुरु आपल्याला काय देणार असा तुझ्याही मनात संशय आहे, म्हणूनच हे कष्ट व दैन्य आले। तो संशय समूळ टाकून दे। श्री गुरु म्हणजे कृपेचा सागर। तो तुझी कधीच उपेक्षा करणार नाही। तो महान दाता आहे। पाऊस तर सर्वत्र पडतो, पण पाणी उथळ जागेत साचत नाही। ते सखल जागेतच साचते। दृढ भक्ती ही सखोल जागेप्रमाणे आहे। जो भक्त जास्त पात्र असतो त्यावर श्री गुरूंची विशेष कृपादृष्टी असते। त्यांनी वरदहस्त ठेवताच प्रपंचातही परमार्थ साध्य होतो। कल्पतरू व कामधेनू इच्छित पुरवितात, पण श्री गुरु कल्पने पलीकडचे देतो। म्हणून तू निस्संदेह होऊन एकाग्रतेने गुरुभक्ती कर। आपले चित्त गुरुचरणी स्थिर कर। नामधारकाने त्याला हात जोडून नमस्कार केला व म्हणाला, स्वामी, आपण माझा संशय घालविलात, त्यामुळे मन निर्मळ झाले आहे। आता श्री गुरूंचे चरित्र ऐकवा। सिद्धयोगी म्हणाला, नामधारका, तू आजपर्यंत जी काही गुरुसेवा केली आहेस ती आज फळास आली। मी पृथ्वीवर सर्वत्र संचार केला, पण गुरुचरित्र ऐकवा असे कोणी म्हणाले नाही। तुला मात्र ती सद्बुद्धी झाली। तू खरोखरच
श्रद्धावंत आहेस, जिज्ञासू आहेस, ज्याला इहपर कल्याणाची इच्छा आहे त्यालाच ही चरित्रकथा गोड लागेल. या ग्रंथाच्या श्रवणाने तुला 4 पुरुषार्थ साध्य होतील असा माझा आशीर्वाद आहे. कलियुगात 3 देव मनुष्य रूपाने अवतार घेऊन आले. तेच गुरु होत. भूमिभार उतरवून भक्तांचा उद्धार करण्यासाठी ते सर्वत्र संचार करतात. आदिवस्तू म्हणजे ब्रह्म प्रपंचामध्ये 3 गुणांना अनुसरून त्यांच्या 3 मूर्ती झाल्या. त्यामध्ये ब्रह्मा हा रजगुणी, विष्णू हा सत्वगुणी, तर रुद्र हा तमोगुणी आहे. आपल्या स्वभावधर्माने पहिला सृष्टीची निर्मिती करतो, दुसरा तिचे पोषण करतो व तिसरा तिचा संहार करतो. हे भिन्न वाटत असले तरी भिन्न नाहीत. त्यांचे कार्य एकच, सृष्टीचक्र अव्याहत चालविणे. सनातन परब्रह्माची ही शाश्वत लीला आहे. असो, हे 3 देव कारण परत्वे अवतार घेऊन पृथ्वीचा भार उतरवतात. पुराणांमध्ये त्याविषयीचे अनेक दाखले आहेत. अंबरीश नावाचा एक ब्राह्मण होता. तो एकादशीचे व्रत करायचा. त्याच्यासाठी विष्णूला अवतार घ्यावे लागले. ती कथा अशी आहे. एकादशीचे व्रत करणारा अंबरीश ब्राह्मण सर्व काळ हरिचिंतनात मग्न असे. तो अतिथीची पूजा करायचा. त्याची व्रतनिष्ठा सर्व श्रुत होती. एकादशी व्रत करणारे द्वादशीला भोजन करतात. त्यावेळी पारणे फेडण्यासाठी कोणी अतिथी घरी आल्यास त्याला आधी भोजन देऊन मगच आपण जेवावे असे शास्त्र सांगते. असो, दुर्वासांनी त्याची परीक्षा घेण्याचे ठरविले. त्याच्या व्रताचा भंग करण्याच्या उद्देशाने ते द्वादशीला मुद्दाम त्याच्या घरी आले. त्या दिवशी द्वादशी तिथी घटकाभरच होती. पारणे करायचे तर तेवढ्या अवधीत अन्न ग्रहण करणे क्रमप्राप्त होते. म्हणून दुर्वासांना पाहताच त्याला मोठा प्रश्न पडला. ते नेमक्या वेळी आलेले होते. तरीही अंबरीशाने त्यांचे स्वागत केले, त्यांची पूजा केली. जेवणापूर्वी दुर्वास ऋषी स्नान आणि देवतार्चनादी नित्य अनुष्ठानासाठी नदीवर जाण्यास निघाले. त्यावेळी अंबरीशाने आपली अडचण सांगून त्यांना लवकर येण्याची प्रार्थना केली. पण ते लवकर आलेच नाहीत. शेवटी व्रतभंग होऊ नये म्हणून त्याने नुसते तीर्थ घेऊन पारणे केले. दुर्वासांसाठी पक्वान्नांचे भोजन तयार करून तो त्यांची वाट पाहू लागला. तेवढ्यात त्यांचे आगमन झाले. अंबरीशाकडे पाहून ते म्हणाले, काय रे दुरात्म्या, अतिथीला न घेता भोजन केलेस? थांब, तुला शापच देतो. अंबरीश घाबरला. काकुळटीने विष्णूचा धावा करू लागला. संतप्त दुर्वासांच्या मुखातून शापवाणी निघाली, माझ्या आधी भोजन करून तू माझा अपमान केला आहेस. त्याबद्दल तुला सर्व योनीत जन्म घ्यावे लागतील. ते ऐकून अंबरीशाच्या डोळ्यात पाणी आले. तेव्हा निज भक्ताचा कैवार घेण्यासाठी वैकुंठनाथ श्री विष्णू तेथे प्रकट झाला. तो दुर्वासांना म्हणाला, ऋषीवर्य, तुम्ही अंबरीशाला शाप दिलात तरी मी त्याचे रक्षण करणार आहे. त्याचा शाप मी भोगीन. दुर्वास हे ईश्वराचा अवतार, महाज्ञानी, क्रोधाने उपकार करणारे. त्यांनी विचार केला, भूलोकी युगानुयुगे तपश्चर्या केली तरी हरिचरण दिसत नाही. या शापाच्या निमित्ताने तो लक्ष्मीसहित अवतार घेईल. दुर्जनांना शासन करून भक्तांचा उद्धार करेल. ते विष्णूला म्हणाले, हे श्रीहरी, तू विश्वात्मा आहेस. परोपकारासाठी शाप भोगताना तू विविध स्थानी व विविध योनीत असे एकूण 10 अवतार घे. याप्रमाणे श्री विष्णूने मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण व बुद्ध असे 9 अवतार घेतले. पुढे कल्की नावाने 10वा अवतार होणार आहे. श्रीमद भागवत महापुराणात या संदर्भात विस्तृत वर्णन आहे. कारण परत्वे देवांचे जे अवतार होतात ते कधी प्रकट तर कधी गुप्त स्वरूपाचे असतात. ते ज्ञानी लोकांना बरोबर ओळखता येतात. असो, आता मी तुला दत्तावताराची कथा सांगणार आहे. ती मोठी गमतीशीर आहे. अनुसया ही अत्री ऋषींची पत्नी. ब्रह्मा, विष्णू व महेश
हे तिन्ही देव कपट वेशाने तिची परीक्षा घेण्यासाठी आले आणि तिचेच पुत्र झाले. ते ऐकून नामधारकास नवल वाटले. तो म्हणाला, सिद्धमुने, हे अत्री ऋषी कोण? ते कोणाचे पुत्र? देव वेषांतर करून का आले हे जाणून घेण्याची मला उत्कंठा लागली आहे. तरी कृपा करून ती कथा सविस्तर सांगा. अध्याय 3 समाप्त. या अध्यायाच्या पठणाने सद्ग्रंथ श्रवणाची गोडी लागेल व संकटात रक्षण होईल.